उद्या चौंडेचे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते आणि हा मतदारसंघ आमदार रोहित पवारांचा आहे. त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. उद्या सगळे मंत्रिमंडळ येते, बैठक पार पडते. काय तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि कसं बघता तुम्ही याच्याकडे? कॅबिनेट बैठक तिथं व्हावी अशी आमच्या सगळ्यांचीच इच्छा होती. पाठपुरावा सुद्धा केला होता. महत्वाचं आहे की 31 मे रोजी जेव्हा 320 जयंती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची तिथं साजरी केली जाईल, आमची अजून एक इच्छा आहे की पंतप्रधान साहेबांना त्या ठिकाणी बोलवण्यात यावं आणि त्याच्याच बरोबर देशातले जे सर्व पक्षाचे नेते आहेत कारण समावेशक विचार दाखवण्याची तिथं जरूरत आहे. हा काही पक्षाचा कार्यक्रम नाही आणि महाराष्ट्रातले सुद्धा सर्व पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा त्या कार्यक्रमाला बोलवण्यात यावं आणि कार्यक्रम अतिशय मोठा आणि भव्य त्या ठिकाणी 31 तारखेचा व्हावा अशी इच्छा इथं मी व्यक्त करतो. त्याच्याच बरोबर उद्या बैठक होईल. आम्हाला कुठलंही राजकारण त्याच्यामध्ये करायचं नाही. मोठे नेते तिथे येतील, कुणी हेलिकॉप्टर येईल, गाडी येईल, बसली कुणी यायचं नाही. कर्मचारी सोडले तर पण जे कुणी येतील, कसे येतील ते येतील. फक्त विनंती एवढीच आहे की आले, बैठक झाली, चर्चा झाली, खर्च झाला, विषय संपला असं होऊ नये. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म ज्या भूमीमध्ये झाला, ज्या पवित्र भूमीमध्ये झाला, अशा चोंडी गाव हे तालुक्या जामखेडमध्ये येतं आणि कर्जत जामखेड असा एक त्या ठिकाणी मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघासाठी शेतीच्या पाण्याची योजना एकतर कुकडी 54 गावं, त्याच्यात 22 गावं, सीना या दोन्ही प्रकल्पाला अधिकचं पाणी देण्यासाठी आपण काही योजना पाठपुरावा केलाय. काहीला मंजुरी सुद्धा मिळालेली. आवटेवाडीची तर बंधारा करून पार दौंडपर्यंत त्याचा फायदा तिथं होणार आहे आणि हे सगळी गावं त्यांना सक्षमीकरण करून जे राहिलेली गावं जसं कर्जतची 22 आणि जामखेड अख्खा तालुका याच्यासाठी शेतीच्या पाण्याची योजना आपण त्याचा पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत कर्जत जामखेडला शेतीचं पाणी देण्याची घोषणा त्या ठिकाणी जाहीर व्हावी आणि आम्ही जो पाठपुरावा केलाय त्यांना तिथं मान्यता मिळावी अशी विनंती इथं मी करतो. चोंडीसाठी सुद्धा मोठा विकास आराखडा त्याचा पाठपुरावा आम्ही केलाय. त्याला मान्यता निधी तिथं देण्यात यावं. तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जिथं जिथं विहिरी बारव हे गरिबासाठी बांधले होते त्या काळामध्ये त्याचं पुनर्जीवन व्हावं आणि त्यांचे जे वाडे आहेत ते सरकारली हातामध्ये घेऊन त्याचा विस्तार करून त्याचं डागडुजी करून हे गरिबाला देवदेवाला जे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जिथं कुठे ते वाडे असतील ते त्या ठिकाणी देण्यात यावे अशी मागणी मी एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सर्व महामानवाचा सेवक म्हणून, विचाराचा सेवक म्हणून त्या ठिकाणी करतो. तर खरं मोठा दुष्काळी पट्टा आहे हा सगळा एकंदरीत. आणि हे सगळे पाण्याची मोठी समस्या तिथं जाणवते आहे ना. आता उद्या कॅबिनेटची बैठक आहे आणि बैठक होत असताना तिथं अनेक गावामध्ये टँकर सुद्धा अजून शासनाकडनं सुरू केले नाहीत. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे तसं पालकमंत्री महोदयाला म्हणजे आजच्या दिवशी एक दिवस आधी आम्ही अशी विनंती केलेली आहे. काही गावामध्ये सुरू झालेले आहेत, काही इतर गावामध्ये सुरू करायची जरूरत आहे. आम्ही काही गावांमध्ये सुरू केलेले आहेत. त्याच्याचबरोबर इतरही सर्व मागण्या कारण का वॉटर रिसोर्सचे ते मंत्री आहेत त्यामुळे तिथं शेतीचं पाणी येण्यासाठी जो पाठपुरावा केला सगळे पुरावे त्या ठिकाणी मंत्री महोदयाने दिले, त्यांना विनंती केलेली आहे. आता उद्या काय जाहीर होतंय हे आपल्याला बघावं लागेल. खरं तर मंत्रिमंडळात देखील अनेक मतभेद आपल्याला दिसून येतात. लाडकी बहीण योजनेवरून देखील संजय शिरसाटांनी टीका केलेली आहे. आता शेवटी आता मंत्री झालेत, बहुमत तिथं मिळालेलं आहे. लोकांची आता काय त्यांना जरूरत नाही. त्यामुळे कोण उठसूट तिथं टीका करत चाललेलं आहे. म्हणजे शिरसाट साहेब जर बोलत असतील की लाडक्या बहीण योजनेमुळे आज या सरकारची जी परिस्थिती ती परिस्थिती आहे, त्याचा अर्थ मग कुठेतरी निर्णय घेत असताना फक्त इलेक्शन लढण्यासाठी जिंकण्यासाठी तो निर्णय तुम्ही घेतला का? आता तुम्ही फायनान्स मिनिस्टरला शकुनी मामा तिथं बोलत आहात, पण योजनेबद्दल बोलत असताना ती योजना तिन्ही लोकांनी आणली म्हणजे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री. तर शकुनी मामा तुम्ही अजितदादांना म्हणताय का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला सुद्धा म्हणताय? म्हणजे शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे जाहीरपणे लोकांना तिथं सांगावं. म्हणजे नुसतं आता वक्तव्य करून होणार नाही. डिपार्टमेंट महत्वाचं आहे, निधी देण्यात यावा, पण सगळ्याच डिपार्टमेंटचे निधी तिथं कापण्यात आलेले म्हणजे सरकारकडे निधीच नाही, नियोजन नाही आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पूर्णपणे आज अडचणीत आलेलं आहे आणि नेते मात्र काय करतात तर एकामेकावर फक्त चिक्कलफेक करत चाललेले आहेत. एवढंच मात्र त्यांना नीट जमतं. शासन आणि प्रशासन योग्य पद्धतीने चाललं पाहिजे यासाठी कुणीही त्या ठिकाणी प्रयत्न करत नाही हे मात्र त्या ठिकाणी जाणवतं. तुमच्या पक्षांतर्गत काही बदलाचे संकेत जाणवत आहे की किंवा काय येत्या काळात काही बदल होतील, तुमच्यावर काही जबाबदारी? नाही, बातमीदारांच्या माध्यमातूनच काही गोष्टी कळल्यात. शेवटी ती चर्चा असते, चर्चेवर काही बातम्या तिथं होत असतात. तसं नसतं. पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई या अनेक पदाधिकाऱ्यांशी बोललेले आहेत आणि त्याच्यातून काय कसं करावं हे मात्र त्या ठिकाणी तेच तिथं ठरवतील आणि ते ठरवल्यानंतरच माझ्यासारख्या लोकांना नाही तर इतरही लोकांना तिथं कळेल आणि झाल्यानंतर मग सर्वच पदाधिकारी लोकांच्या हितासाठी आणि पार्टीच्या हितासाठी तिथं काम करायला सुरुवात करतील.
निश्चितच आपण बघतो की राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत देखील काही बदल होण्याची शक्यता आहे. त्याच्यावर देखील रोहित पवारांनी भाष्य केलेलं आहे. कॅमेरा विक्रम बनकर, कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहिल्यानगर.